नमस्कार. आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जोरदार चर्चा होते ती शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीची. पवार शहांच्या कथित भेटीवरून राजकीय वर्तुळामध्ये अगदी संशय कल्लोळ निर्माण झालाय. मात्र राष्ट्रवादीनं पवार शहा भेट झालीच नाही असं स्पष्ट केलं, तर दुसरीकडे खुद्द अमित शहा आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मात्र या भेटीचा सस्पेन्स कायम राखला म्हणण्यापेक्षा आणखी वाढवत चाललेला आहे. आणि त्यामुळे आता पवार शहा कथित भेटीचा हा संशय कल्लोळ आघाडी सरकारला धक्के देणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी काही काळासाठी का होईना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मनामध्ये पवार आणि शहा यांच्या भेटीचा संशय निर्माण झाला होताच. त्यांचा पहिलं जर ट्विट पाहिलं तर त्यामध्ये राऊतांनी तसे स्पष्ट संकेतही दिले. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये थोडी सारवासारव दिसून आली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा पवार शहा कथित भेटीचा संशय कल्लोळ आणखी वाढवत नेलेला आहे. पाहूयात. शरद पवार साहब को अगर मिलना है अमित शाह जी को और अमित शाह जी को शरद पवार साहब को मिलना है तो उसमें कोई मुझे लगता नहीं कोई गलत बात उसमें राजनीति है या और कुछ हो रहा है, पक रहा है, खिचड़ी पक रहा है या गुप्त बैठक हुई इसके लिए कोई बैठक राजनीति में कोई बैठक गुप्त नहीं होती. महाविकास आघाडीला काहीही धोका नाही. 100% महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं काम करते. राजकारण सुद्धा हलत डुलत राहिलं पाहिजे ना, आणि जिवंतपणा पाहिजे. हे लोकशाही आहे. भाजपच्या भाषेमध्ये लोकशाही जिवंतपणा पाहिजे. एकमेकावर थोडंसं गमत जमत टीका टिप्पणी होत असताना व्हायलाही पाहिजे. सत्य बोललं पाहिजे. सरकार टिकेल असं सांगावं लागतं ह्याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे ना. माझी तब्येत बरी आहे हे बरी असताना मला कशाला सांगायला लागतं. ती बरीच आहे, तुमच्यासमोर उभा आहे व्यवस्थित की नाही असे अंदाज कार्यकर्त्यांचे तुमचे सगळ्यांचे असतात. आता त्यातली कुठलीही वस्तुस्थिती नाही आहे आणि जेव्हा ठरेल त्यावेळेला नॉर्मली कळेल किंवा मग त्यावेळेच्या शपथविधीसारखं नंतर कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यामध्ये खरंच ही भेट झालेली आहे का, आणि जर ही भेट झाली असेल तर ती नॉर्मल का मानली जात नाही. राजकीय वर्तुळामध्ये त्यावरून इतके तर्कवितर्क का लढवले जात आहेत. या सगळ्याचा संबंध हा महाविकास आघाडी सरकारशी का जोडला जातोय, का इतकी धाकधूक काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये देखील निर्माण झालेली आहे. यावर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आगमारे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. तसंच धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थात राजकीय धुळवड उडत असली तरी सुद्धा. सगळ्यात आधी उमेश पाटील, मी तुमच्याकडे येते. उमेश पाटील, हा एवढा संशय कल्लोळ का पवार आणि शहांच्या भेटीमागचा? नाही, असा संशय कल्लोळ उडवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आहेत त्यांच्यासोबत स्टिकअप राहणार नाहीत असं त्यांना वाटत असावं. म्हणून सातत्यानं हे महाविकास आघाडीचं सरकार हे अस्थिरतेच्या मार्गावर आहे अशा पद्धतीच्या अफवा या उडवल्या जातात. या पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि कृषी क्षेत्राचा आणि विशेषतः शुगर इंडस्ट्री संदर्भातला त्यांचा एवढा प्रचंड दांडगा अनुभव यामुळे गुजरातमध्ये असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेच्या वतीनं गुजरातमध्ये तो कार्यक्रम आयोजित केला. त्याला सन्माननीय नितीन गडकरी साहेब, गुजरातचे मुख्यमंत्री, आपल्या राज्यातले भाजपचे मंत्री असलेले रावसाहेब दानवे हे असे सगळे मान्यवर, त्या राज्याचे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे पवार साहेब होते. आणि त्या कार्यक्रमाचं जे पूर्वनियोजित निमंत्रण होतं ते 1 महिन्यापूर्वीच होतं. त्या कार्यक्रमाला पवार साहेबांचं जायचं ठरलं होतं. त्या ठिकाणी अनेक उद्योगपती, साखर क्षेत्राची, इथेनॉल क्षेत्राची आणि त्याच्याशी संबंधित इंटरनॅशनल नॅशनल अफेअर्स, माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र पाहतोय, कारण विनाकारण संशय निर्माण करता कामा नये. याच्यामध्ये या कार्यक्रम अचानक कळवलं सीएमओ ऑफिसने त्यांच्या की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाले नाही. आणि तरीही तिथल्या सगळ्या येणाऱ्या लोकांनी सांगितले कार्यक्रम जरी रद्द झाला तरी आपल्या अनौपचारिक भेटीगाठी होऊ शकतात, चर्चा सल्लामसलत होऊ शकते. शुगर इंडस्ट्रीच्या संदर्भात, इथेनॉलच्या संदर्भात आणि पुढच्या प्रॉस्पेक्टिव्हच्या संदर्भामध्ये पवार साहेबांचं मार्गदर्शन मोलाचं असतं. याच्याकरता म्हणून ते अनौपचारिक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी हे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी सुद्धा भेटू शकतात ना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, अमित शहाच्या बाबतीतले भेटीचा तो प्रश्नच नाहीये, परंतु इतर सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चाच अमित शहा आणि शरद पवारांची भेट झाली का? उमेश पाटील थेट विचारते,
पवार शहा भेट झाली का? पवार साहेबांची आणि अमित शहा साहेबांची भेट झाली बरं, म्हणजे ही अपवादची धुळवड भाजप खेळत होता असं तुम्हाला म्हणायचंय. बरं, मी केशव उपाध्यायांकडे जाते. केशवजी, नाही निखिला, मुळात दोन गोष्टी आहेत की अमित शहा आणि माननीय अमित शहा, माननीय शरद पवार या दोघांमध्ये भेट झाली की नाही ते दोघं सांगू शकतील. पण या विषयामध्ये इतकं राष्ट्रवादी असो अथवा शिवसेनेचे असो, या दोघांना विशेषतः शिवसेनेला एवढी तगमग का लागावी हे खरं तर न कळण्याचा का प्रश्न. उमेश पाटील एवढे अस्वस्थपणे काहीतरी कसोटी करून पटवून देण्याचा प्रयत्न का करतात? तर म्हणजे भेट झाली तर भेटली झाली असतील, बोलले तर दोघं ठरवतील. बरोबर. केशवजी, तुम्ही सांगा, पवार आणि शहा यांची भेट झाली का? नाही, मी सांगितलं तुम्हाला की या क्षणाला त्या दोघांना भेट झाली की नाही ते दोन नेतेच सांगू शकतात. त्याच्यामध्ये मायाश्रय कार्यकर्त्यांना काही माहिती असतं तर काही कारण म्हणजे नाही. ही भेट एवढी गुप्त होती की फक्त पवार किंवा अमित शहा सांगू शकतात, इतर कोणी सांगू शकत नाही? असंही शेवटी असे राजकारणामध्ये दोन नेते किंवा अनेक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी भेटत असतात, बोलत असतात. आता महाराष्ट्रात तर ती मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षाचे लोक एकमेकांना भेटत असतात. त्याच्यामुळे ती भेट झाली की नाही आता त्या दोघांना माहितीये, मला माहितीचं कारण नाही. जर काही ते भेटीतनं काही निष्पन्न होणार असेल तर तुम्हाला कळेल, नसेल झालं तर नाही झाली. तुमच्याकडे फक्त मला राजू वाघमारेंकडे एकदा जायचंय. राजू वाघमारे, तुम्ही उमेश पाटलांचंही ऐकलं, ते तुमच्या सोबतच आहेत. तुम्ही केशव उपाध्यायांचं देखील ऐकलं. काँग्रेसचा कुणावर विश्वास आहे? कुठलं वक्तव्य तुम्हाला जास्त पटतं? आम्हाला हे स्पष्ट वक्तव्य आहे की शरद पवार साहेबांनी पण असं सांगितलेलं नाही की भेट झाली, आदरणीय अमित शहाजींनी पण सांगितलेलं नाही की भेट झाली. त्याच्यामुळे हे दोन्ही नेते सांगू शकतात. आणि भेट होण्यासाठी एवढं महत्वाचं त्याच्यामध्ये काहीच नाही. शरद पवार साहेबांचे या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर अगदी जिव्हाळ्याचे आणि चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे पवार साहेबांसारखा नेता कोणाला भेटला काय, पंतप्रधान मोदींपासून सगळ्यांना, तरी त्याच्यात नवल किंवा असं काहीतरी अकल्पित घडलेलं आहे असं समजण्याचं कोणतंही कारण नसावं असं आमचं स्पष्ट मत आहे. राहिला प्रश्न, भाजपचे महाराष्ट्रातले काही नेते ज्या पद्धतीच्या बोलण्या किंवा बातम्या पेरण्याचं काम करतायत, त्याच्यातून निखिला एक सिद्ध होतं की आता जे राज्यामध्ये चाललेलं आहे, रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस तोंडावर आपटले, परमवीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये अंगाशी येते भाजपच्या, आणि या सगळ्या गोष्टीवरून जर लक्ष दुसरीकडे वेधायचं असेल तर अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या, अफवा तयार करायच्या आणि म्हणून भाजपकडून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत हे स्पष्ट आहे. एक मिनिट, अहो जरा थांबा ना जरा. मत असं आहे की खाई त्याला खवखवे नावाची एक मराठीत म्हण आहे. त्याचं प्रत्यंत राजू वाघमारेंच्या सगळ्या मांडणीत येतं. म्हणजे ज्यांना कोणी काँग्रेसला सरकारमध्ये त्याला कोणी विचारतच नाही असे आमचे राजू वाघमारे इतक्या तावातावाने, म्हणजे राजू वाघमारेंचं नेतृत्व कुचकामी आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी ते आता युपी नेतृत्व करू शकत नाहीत. त्यामुळे शरद पवार नेतृत्व करावं असं शिवसेना सांगते. हे सरकारचा विरोधाभास. दुसरं, अनिल देशमुख हे अपघातान झालेले गृहमंत्री आहेत असं संजय राऊत सांगतात. त्याच्यामुळे एकमेकांमधला विश्वास बघा, एकमेकांमधला अंतर बघा, एकमेकाबद्दलचा काय सरकार चालवण्याबद्दलचं धोरण नसलेलं दिशा या सरकारची बघायला हरकत नाही. त्यामुळे अशा राजू वाघमारे पहिल्यांदा तुमचे नेतृत्व सक्षम आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. संजय राऊत ते मान्य करायला तयार नाहीये. एक त्यातला पहिला मुद्दा. आणि शरद पवारांच्या माहितीशिवाय ते बोलत असतील असं वाटणं म्हणजे आपण फारच बाबडेपणाने बोलतो असं त्याचं म्हणणं आहे. दुसरं असं की कुठल्या विषयात तोंडावर कोण पडलं, उगाच काहीतरी विषय काढायचा. आता त्यातल्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. कुठंच प्रकरण आहे सगळं. हे सरकार कशा पद्धतीने जनतेच्या विरोधात काम करत आहे, जनहिताचं काम करत नाही हे वारंवार स्पष्ट होऊ लागलंय. त्यामुळे मुळामध्ये या सगळ्या विषयामध्ये काँग्रेसला काही भूमिकाच नाही. ते स्पष्ट करून ठेवा वाघमारे साहेब. नंतर ना सरकारच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त आपण करूया. आणि त्याच्यामुळे या सगळ्या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल की नाही, मला असं वाटतं की ते दोन नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्या दोन नेत्यांनी ठरवावं जे काय असेल ते. त्यामध्ये आपले आमचे सगळे कार्यकर्ते तर भाष्य करावं. केशवजी, म्हणजे सगळं काही शपथविधी झाल्यानंतरच करणार. काय माहितीये का की केशव उपाध्यायांसारखा प्रमुख प्रवक्ता भाजपचा, त्याला महाविकास आघाडी मधल्या आमदारांची संख्या माहीत नसावी हे बघून खूप दुःख वाटतंय. कारण काँग्रेसचं काय नाही असं म्हणायचं. अहो साधा प्रश्न आहे, या तिन्ही आघाड्यांमधले तिन्ही पक्ष हे या महाविकास आघाडीसाठी महत्वाचे आहेत.
एक जरी पक्ष निघाला तरी अहो, सरकार सरकारमध्ये कोणी पडतं विचारतच नाही. एवढं हो, त्या तुम्हाला कळतंय की नितीन राऊत नाही? बिचारे आपल्या ऐकून तोंडघाशी घ्या पडले. ऐकून नितीन घ्या राऊत म्हणाले, आता वीज मला माफी बोलू द्या करतो. ना. मग तोंडघाशी अहो, पडले. पण मला बोलू अहो, द्या. सरकारमध्ये तुम्हाला कोणी विचारत अहो, नाही. अहो. काँग्रेसला काही कोणी अहो, हे सोनिया उपाध्याय, गांधी पत्र जरा लिहितात बोलू द्या. की आमच्या खात्यांना आमच्या योजनांना नैतिकता पाठिंबा बाळगा देण्याची जरा. तुम्ही तरतूद करा. बोला, बोला. तुमच्या अहो, मंत्र्यांच्या अहो, खात्यानं निधी नैतिकता नाही. बाळगा. नितीन राऊतांना कोणी विचारत नाही. झालं, तुमचे का झालं. मंत्री त्यामुळे तुमचं अशा बोलणं झालं की पद्धतीने आता मी बोलू. काँग्रेसच्या सरकारमध्ये बोलू अवस्था का? लिंबू आता टिंबू बोलू. असल्यासारखी आता आणि बोलू. आमचे वाघमारे मात्र तावातावानी सरकार समर्थन करत असतात. ते राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघंच सरकार चालवत आहेत. आहे कुठे काँग्रेस इथे? आता बोलू का? आता कृपा आहे करून कुठे काँग्रेस? त्याचं उत्तर द्या बरं, मला. कृपा मला करून सांगा, शांत- प्रश्न बरं, विचारता. किशोरजी थोडंसं थांबा. सोनिया गांधींनी वाघमारे, पत्र अगदी लिहिलं नाही का थोडक्यात, मला अगदी सांगा. अगदी थोडक्यात. काय किशोरजी सोनिया थोडंसं माहिती आहे गांधींनी का? उत्तराखंड पत्र लिहिलं की नाही मला सांगा. अहो, बरं, काय सोनिया गांधी माहिती आहे राहुल का? गांधी आता युपीए नेतृत्व सक्षम नाही करू शकत. हे संजय राऊत म्हणाले खरं खोटं आहे मला सांगा. आता कसं आहे ते माहिती आहे उगाचच का? नावात पाणी आपलं. अहो, तुम्हाला ना कोणी विचारत काँग्रेसचं यांचा सरकारमध्ये माईक तुम्ही ना बंद सरकारच्या करणार की काय करणार? काँग्रेसच्या बरं, मंत्र्यांच्या किशोरजी, खात्यांना थोडंसं. निधी दिला जात. वाघमारे तुमचं कौतुक आहे. जिथे कोणाला विचारत नाही तिथे मात्र तावात तुम्ही समर्थन करता. झालं? खरंच तुमचं वाघमारेचं कौतुक झालं. आहे. आता बोलू का केशव? आता मला बोलू उत्तर का? माझी बेसिक प्रश्न उत्तर द्या. अहो, बोलू सोनिया का? गांधींनी प्रश्न पत्र लिहिलं की नाही या सरकारमध्ये अहो. आमच्या मंत्र्यांच्या निधी बरं, किशोरजी, खात्यानं थोडंसं थांबा, निधी दिला थोडंसं जात थांबा. नाही. आपल्याकडे हे बाकीचेही पत्र आहे गेस्ट की आहेत. नाही मला सांगा. मला मगाचपासून खरं तर संजय काय सरांकडे माहिती आहे जायचंय का? म्हणून की जी. भाजपचे नेते कसलं समाधान आणि करता? भाजपचे प्रवक्ते या दोघांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं उत्तम उदाहरण आता टीव्ही 9 वर बघायला मिळालं. अहो, साधे कारण कोणाला बोलायला द्यायचं नाही दुसऱ्याच्या संतुलन अशा काढण्यापेक्षा भूमिकेत आहेत. साध्या प्रश्नांची कारण उत्तरं द्या ती तुम्हाला देता येत भाजप नाही. तोंडावर आपटलेली आहे. वाघमारे आणि केशव भाजप पाटील. तोंडावर आपटलेली आहे. तोंडावर भाजपचं तोंड काळं झालेलं आहे. बरं, केशव पाटील आणि वाघमारे भाजपचं थोडंसं. तोंड काळं झालेलं आहे. त्याच्यामुळे काळं झालेलं तोंड हे दाखवण्याची लायकी भाजपची नसल्यामुळे केशव उपाध्याय लोक वाघमारे, मध्ये मध्ये केशव बोलण्याचं पाटील काम काँग्रेसला करतात. लायकीच नाही मध्ये मध्ये सरकारमध्ये. बोलण्याचं काम केशव पाटील आणि वाघमारे थांबा भाजपचे थोडंसं. मानसिक मूळ विषयावर या. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. विषयावर या, थोडंसं कारण विषयावर या, थोडंसं काय थांबा. माहितीये का? एक एक ब्रेकिंग न्यूज मी घेते आणि त्यानंतर आवटे साहेब काय तुमच्याकडे येते. माहितीये? एक महत्वाची बातमी. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी एनसीपीचा उमेदवार जाहीर झालाय. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भगीरथ हे दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी वर्सेस भाजप असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना रंगेल. अर्थात राष्ट्रवादीचा उमेदवार असला तरी तो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तिथून उतरणार आहे. भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भारत भालके यांचे पुत्र आहेत भगीरथ, त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. मी पुन्हा एकदा थेट संजय सर तुमच्याकडे येते. संजय सर, शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर म्हणजे कथित भेटीचा एवढा संभ्रम का, एवढा संशय का निर्माण केला जातोय? अर्थात भाजपकडून हे डिनाय केलं जात नाही. अमित शहा स्वतःही म्हणाले की अशा गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. म्हणजे अधिकाधिक संशय वाढवण्याचं काम हे भाजपकडून केलं जातं आणि इथे सारवासारव करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. निखिला, साधी गोष्ट अशी आहे की शरद पवार आणि अमित शहा यांची भेट होणं याच्यामध्ये काही फार वेगळी गोष्ट नाही किंवा फार आश्चर्यकारक गोष्ट नाही आहे. शरद पवारांचे सर्वपक्षीय संबंध आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अमित शहा भेटणं याच्यामध्ये काही फार आश्चर्यकारक आहे असं काही मला वाटत नाही. त्याचं जे कवित्व ज्या प्रकारे सुरू आहे, म्हणजे केशव उपाध्याय मगाशी बोलत होते, या प्रत्येक पक्षाची गंमत आहे. म्हणजे केशव उपाध्याय हे भाजपचे प्रवक्ते आहेत, पण भाजपची गंमत अशी असते की ते थेटपणे फार कमी बोलतात आणि कुजबूज जास्त करतात. त्यामुळे ते थेटपणे असं म्हणतात की ते भेटले की नाही आम्हाला माहिती नाहीये, पण कुजबूज मात्र अशी आहे की आता हे सरकार पडणार, नवीन सरकार कधी स्थापन होणार, त्या शपथविधीचा हा मुहूर्त आहे आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार आणि या दोन्ही पक्षांचं एकत्रित सरकार स्थापन होणार, अशा प्रकारची चर्चा भाजपनं सुरू केलेली आहे. ही भाजपची खेळी आहे, भाजपची गंमत आहे की त्यांना संशय कल्लोळ वाढवायचा आहे. दुसरीकडे उमेश पाटलांच्या पक्षाची मोठी पंचायत आहे की त्यांचे साहेब शरद पवार हे खरंच फार मुत्सद्दी आहे, ती चांगलीच गोष्ट आहे. पण शरद पवार एवढे मुत्सद्दी आहेत आणि अनप्रेडिक्टेबिलिटी हा त्यांचा स्वभाव एवढा मोठा आहे की त्यांच्या समर्थकांना आणि चाहत्यांना सुद्धा त्यांच्याविषयी भरवसा वाटत नाही. यामुळे असं होतं की अरे शरद पवार जातील की काय असं त्यांच्या समर्थकांनाही वाटतं आणि भाजपला हा संशय कल्लोळ वाढवायचा असतो. हा सगळा गोंधळ करायचा प्रयत्न झालेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये आता काहीही झालं निखिला, काहीही झालं, कोणी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा महाविकास आघाडी सरकार आता बरखास्त करणं किंवा ते सरकार जाणं आणि भाजपला सत्तेमध्ये येणं हे पूर्णपणे अशक्य आहे. याचं साधं कारण असं आहे, म्हणजे ते यावं की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. हे आत्ताचं सरकार किती उत्तम काम करतं आहे हाही नंतरचा मुद्दा आहे.
आता गंमत अशी आहे की मुळामध्ये पक्षीय बलाबल असं आहे की त्या पक्षीय बलाबलामुळे कोणालाच काही करता येत नाही. मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस करणं शक्य होतं कारण फार अगदी थोडासा फरक होता. इथे तुम्हाला 105 जागा आहेत. त्यामुळे जर समजा तुम्हाला सरकार बनवायचं असेल तर तुम्हाला काय काय करता येईल. तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 आमदार फोडले पाहिजेत कुठल्याही पक्षाचे, ते कुठलेच येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मग राजीनामा द्यावा लागेल की आमदारांचा घ्यावा लागेल. असे 78 आमदारांचा राजीनामा घ्यावा लागेल. 78 आमदारांचा राजीनामा घेणं हे पूर्णपणे अशक्य आहे. त्याच्यामुळे आता साधी गोष्ट अशी आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामध्ये समन्वयाचा पूर्णपणे अभाव आहे. याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण समन्वयाचा हा पूर्णपणे अभाव केशव उपाध्याय आता म्हणत होते. पण जेव्हा भाजप शिवसेना यांचं सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा शिवसेना सत्तेमध्ये आहे हे 5 वर्ष लोकांना पटतच नव्हतं. एवढा समन्वयाचा अभाव होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, राजू वाघमारे आहेत, उमेश पाटील आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होतं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा अक्षरशः त्यांचं वैमनस्य इतकं विकोपाला गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडलं, राष्ट्रपती राजवट लागावी लागली आणि मग निवडणूक लागली. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी यापूर्वीच्या सगळ्या सरकारमध्ये झालेल्या, त्याच्यामध्ये काही नवीन काहीच नाहीये. हे तर 3 पक्ष आहेत, त्यांच्या पुन्हा 3 पक्षांची आयडियोलॉजी वेगळी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता काहीही केलं तरी सुद्धा पक्षीय बलाबल असं आहे की कुठल्याही पक्षाला बाहेर जाता येणार नाही आणि भाजपनं काहीही प्रयत्न केले तरी भाजपला सरकार बनवणं शक्य नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे निखिला, दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवारांच्या मनामध्ये समजा आलं जरी उद्या तरी सुद्धा शरद पवार आता भाजपच्या विरोधामध्ये एवढे पुढे गेलेले आहेत की आता शरद पवार पुन्हा भाजपच्या सोबत जाणं शक्य नाही. याचं कारण असं आहे की मुळामध्ये शरद पवारांची विश्वासार्हता पूर्वीच्या कालावधीमध्ये तेवढी नव्हती. पण या निवडणुकीमध्ये शरद पवारांची विश्वासार्हता कमालीची अधोरेखित झालेली आहे. आज महाराष्ट्र शरद पवारांकडे विश्वासार्ह, मूल्यवान असणारा असा नेता म्हणून बघतो आहे. अशा वेळी आपली पूर्णपणे विश्वासार्हता संपून जाईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेणं शरद पवारांना व्यावहारिक दृष्ट्या जरी वाटलं तरी हे परवडणारं नाही. त्यामुळे शरद पवार असं करू शकणार नाहीत. भाजपला कितीही वाटलं, मुळामध्ये कसं आहे की भाजपची गंमत अशी आहे की आता 105 आमदार आहेत, सगळ्यात मोठा पक्ष आहे, सरकार आपलं अगदी हातातोंडाशी आलेलं गेलेलं आहे आणि आता पुन्हा सरकारमध्ये यायची इच्छा आहे. पण ते शक्य नाहीये. पण कायम अशी अस्थिरता निर्माण करायची म्हणजे 105 आमदार जे आहेत त्यांनाही किमान सुरक्षितता वाटते आणि एकूण केडर जे आहे ते केडरलाही असं वाटतं की नाही सरकार आपलं येऊ शकतं आणि जे प्रशासन आहे, गव्हर्नन्स आहे, त्यांनाही असं वाटतं की अरे हे कधीही सत्तेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे यांच्याशी जरा बरे संबंध ठेवले पाहिजेत. म्हणून हा संशय कल्लोळ हा मला असं वाटतं की एक व्यूहरचना आहे. याच्यापेक्षा वेगळं प्रत्यक्षात ग्राउंडवर काही घडण्याची शक्यता नाही कारण ग्राउंडवर आकडे याला सपोर्ट करत नाहीत. बर, केशवजी मी येते तुमच्याकडे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक घेऊया तरी लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय भेटीचा संशय कल्लोळ. केशवजी मी तुमच्याकडे येते. केशवजी, सुरुवातीला असं वाटत होतं की सरकार, भाजपला असं वाटत होतं की सरकार पायात पाय अडकून पडेल, मात्र तसं काहीच झालं नाही. सरकारनं वर्षपूर्ती केली. आता पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीपासून ते आता पवार शहा यांच्या भेटीपर्यंत आणि वेगळे काही राजकीय भूकंप घडतायत असे संकेत भाजपच्या नेत्यांकडून देण्यात देखील सुरू झाले. तर मला फक्त मी त्या तुमच्या प्रश्नांवरती येतो, पण सगळ्यात पहिल्यांदा आमचे मित्र आणि अतिशय विचारवंत मोठे संपादक पत्रकार आहेत संजय आवटे, पण ते इतके विरोधाभासी का बोलत होते हे मला कळलं नाही. त्यांनी नवीन आकडा शोधून काढला की 78 आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. आता 78 आमदार कुठून काढले त्यांनी, महाराष्ट्राची विधानसभेची संख्या त्यांनी वाढवली का मला माहित नाही. का ते हुशार, अतिशय विचारवंत असल्यामुळे त्या अशा प्रकारे संख्या ते वाढवू शकत असतील तर मला माहिती नाही. दुसरं त्यातलं ते स्वतःच पहिलं वाक्य असं म्हणून गेले की शरद पवार हे त्यांच्या अतिशय जवळच्या सहकार्यांशिवाय अनप्रिडिक्टेबल असतात, काही माहिती नसतं, काही सांगू शकत नाही. त्याच वेळी मात्र तेच विधान 20 सेकंदाच्या फरकात ते विधान करतात की शरद पवार जाऊच शकत नाही. पण ठीक आहे, काही वेळेस विरोधाभासी ज्यावेळी काहीतरी भूमिका आपल्याला घ्यायची असते त्या अशा प्रकारे काहीतरी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे मी संजय आवटेंची अडचण समजू शकतो. भाजप विरोधाची भूमिका ज्या विशेषतः घ्यायची असते त्या अशी कोलांटी एवढ्या माराव्या लागतात. बाकी असो, आता तुमच्या मूळ प्रश्नावरती मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवसापासून हे सांगितलं की आम्हाला हे सरकार पाडण्यामध्ये रस नाही, हे सरकार आपल्या कर्मानेच जाणार आहे आणि त्याची प्रत्यंतर गेले वर्षभर आणि विशेषतः गेले 4-5 महिने आपण रोज पाहतो आहोत. काल संजय राऊतांनी थेट राष्ट्रवादी, आजही अजून बोलायला तयार नाहीत, राष्ट्रवादीचे गृहमंत्री हे अपघाताने झालेले आहेत अशा पद्धतीचं विधान केलं. त्याच्यावरती अजित पवारांचं विधान आली म्हणजे राष्ट्रवादीमध्ये कशा पद्धतीने कुणी अवेलेबल नाही म्हणून चला आता मग काय गृहमंत्री तुम्ही व्हा. इतक्या सहजप्रमाणे उमेश पाटलांनी खरं तर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. म्हणजे माझं विधान नाही आहे, हे संजय राऊतांचं विधान आहे. संजय राऊतांनी इतक्या लाईटली राष्ट्रवादी पक्ष हा मंत्रिपद वाटतो का हे त्यांनी उमेश पाटलांनी खरं तर सांगायची गरज आहे, कारण ते संजय राऊतांचं मत आहे. मला भारतीय जनता पार्टीचं आमचं काही त्यावरती मत नाही. दुसरं त्यातलं असं आहे की बाकी राहत राहिले आमचे मित्र काँग्रेसचे प्रवक्ते वाघमारे साहेब, आता त्यांच्या पक्षात थेट सोनिया गांधीने सरकारला पत्र लिहिलं की आमच्या मंत्र्यांना मिळत काही, आमच्या मंत्र्यांची जी खाती आहेत तर निधी मिळत नाहीये, सामाजिक सुरक्षा
सेक्युलरचा मुद्दा महत्वाचा आहे. तिसरं त्यातलं ते नितीन राऊत मोठ्या छाती काढून त्यांनी घोषणा केली, वीज बिलामध्ये माफी देऊ, अमुक करू, ब्ला करू, ता करू, ते करू, आनंदाची बातमी दिवाळीला. पण अजित पवारांनी सांगितलं की असलं काही होणार नाही आणि त्यातनं ते बिचारांचं तोंड घाशावर पडलं. त्यामुळे या सरकारमध्ये ज्या पद्धतीचा समन्वय नाही, विचारांचा म्हणजे विकासाचा प्रश्नच येत नाही, विकासाची दिशाच नाहीये. त्यामुळे या सरकारला जे आपापल्या कर्माने पडेल सांगायची वेगळी गरज नाही. आणि आम्हाला आजही पुन्हा एकदा मी ठाम बरं संजय अवटेसर, उमेश पाटील आणि राजू वाघमारे, मी तिघांकडे येते या सगळ्यामध्ये मिठाचा खडा नेमकं कोण टाकतं? एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय भेटीचा संशय कल्लोळ. शरद पवार अमित शहा यांची भेट नक्की झाली का? राष्ट्रवादीकडून या संदर्भात नाही म्हणून सांगितलं जातं, भाजपकडून मात्र हा संशय आणखी वाढवला जातोय. भाजपचं नेमकं चाललंय काय? संजय अवटेसर, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते. निखिला, साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये पहाटेचा शपथविधी जो झाला होता त्याच्यामध्ये लोकशाहीची पायमल्ली झाली होती, भाजपची नाचक्की झाली होती. आणि एवढं अधपतन होऊन सुद्धा आजही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा पहाटेका शपथविधीसारखं काहीतरी घडू शकतं असं म्हणतात. म्हणजे भाजप कुठल्या स्तराला गेलेली आहे हे आपल्याला त्यामुळे लक्षात येतं. हे फारच भयंकर आहे. केशव उपाध्यायांनी मगाशी उल्लेख केला, मला एक समजत नाही. केशव उपाध्याय मला म्हणाले की कोलांटवड्या मी मारतो आहे. केशव उपाध्याय माझे फार व्यक्तिगत जवळचे स्नेही जिवलग मित्र आहेत. पण साधी गोष्ट आहे, शरद पवारांच्या अनुषंगानं मी जो उल्लेख केला की शरद पवार जाऊच शकत नाहीत, याचा केशव उपाध्यायांना का त्रास झाला मला काही कळत नाही. भाजपला हा फार त्रास होतो की शरद पवार जाऊ शकत नाहीत भाजपसोबत, असं म्हटलं की त्यांना फार त्रास होतो. कारण त्यांना काही झालं तरी शरद पवार भाजपसोबत आले पाहिजेत असं वाटतं. मुळामध्ये माझा मुद्दा असा आहे की जाऊ शकत नाहीत, त्याला लॉजिकल कारणं काय आहेत ती मी सांगितलीत. आणि त्याचवेळी मी हे पण सांगितलं की शरद पवार अमित शहा भेटल्यानंतर चर्चा सुरू होते, कारण शरद पवारांचं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं अनप्रेडिक्टेबल आहे. जर सोनिया गांधी आणि अमित शहा भेटले असते, राहुल गांधी आणि अमित शहा भेटले असते, तर अशा प्रकारची चर्चा सुद्धा झाली नसती. पण शरद पवार भेटल्यानंतर मात्र चर्चा होते. याचा विचार शरद पवारांनी सुद्धा करायला पाहिजे. त्या परिप्रेक्षामध्ये मी हे म्हणालो. पण शरद पवार जाणार नाहीत असं माझं म्हणणं आहे. हा पहिला भाग. दुसरा मुद्दा असा आहे की मी मध्य प्रदेशचा उल्लेख केला. ऑपरेशन लोटस मध्य प्रदेशमध्ये झालं, त्याप्रमाणे जर समजा ते महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर 105च तुमच्याकडे आमदार असतील आणि जर 105 आमदारांचं बहुमत विधानसभेमध्ये सिद्ध करायचं असेल तर किती आमदारांना राजीनामा द्यावा लागेल हे बघितलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. कारण तुम्हाला 2/3 आमदार कुठल्याही पक्षाचे फोडणं शक्य नाही. तुम्हाला कुठलाही पक्ष आहे तसा सोबत घेणं शक्य नाही. या परिस्थितीमध्ये एकच पर्याय उरतो, तो म्हणजे विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामा द्यायला भाग पाडणं. मग अशा किती आमदारांना राजीनामा दिला तर भाजपला आपली सत्ता सिद्ध करता येईल किंवा आपलं बहुमत सिद्ध करता येईल याचा विचार करावा. साधी गोष्ट यातलं काहीच करता येणं शक्य नाही. एकच कदाचित भाजप करू शकतं आणि ते म्हणजे राष्ट्रपती राजवट लावू शकतं. ते मात्र भाजपच्या हातामधलं आहे. ते कदाचित भाजप करू शकतं, पण त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा काय होईल हा मुद्दा वेगळा आहे. पण हे एक वगळता आता मात्र या सरकारला या प्रकारे अस्थिर करता येणं शक्य नाही, हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आपली विश्वासार्हता अधोरेखित केली पाहिजे, तरच काही गोष्टी व्यवस्थितपणे. उमेश पाटील, मी येते. आधी केशव उपाध्याय बोलतील. केशव उपाध्याय, मला एक सांगा, मी मगाशी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. मुळामध्ये मला शरद पवार फुटतात की जातात की नाही ह्याच्याबद्दल दुःख नाहीच आहे. मी फक्त तुमच्या विधानातला विरोधाभास दाखवून दिला. मला शरद पवारांनी कुठे जावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, त्याशिवाय आम्हाला काही देणेघेणे. नंबर 1. नंबर 2, अजूनही तुम्ही जो मगाशी 78 आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे हा आकडा कुठून काढला हे मला कळलं नाही. 78 आमदार राजीनामा देतील, कशासाठी देतील हे मला कळलं नाही. आणि तिसरं असं की तुम्ही ज्या वर्तमानपत्राचे संपादक आहात त्या वृत्तसमूहाच्या तुम्हाला सांगा ना, 105 आमदारांमध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल, 105 आमदारांमध्ये तुम्हाला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? साधी गोष्ट आहे. 78 आमदार. आवटे साहेब, म्हणजे मला खरंच गणितात. बरं, दुसरं असं की तुमचंच सांगा ना मला काय करावं लागेल का? काय तुम्ही ज्या वर्तमानपत्रात नोकरी करता, संपादक आहात, ते वृत्तसमूह खोट्या बातम्या देतात असं तुमचं म्हणणं आहे का? मला काही आक्षेप नाही त्याबद्दल. भेट झाली याच्याबद्दल आपण भेट झाली की नाही हा मुद्दाच नाहीये. आपण आता सरकार जाहीरपणे सांगून टाकलं की मला माहिती नाही भेट झाली की ते दोघं ठरवतील. केशव उपाध्याय आपला मुद्दा असा आहे की सरकार याबद्दल मी बोलतो. वृत्तसमूह त्याच्यावर तुम्ही शंका घेतात तुमच्या बातमीवरती, म्हणजे तुमचं वृत्तसमूह खोट्या बातमी देतात असं म्हणायचं का? तुम्ही जाहीर करताय. तुम्ही हे जे आहे ना, ही जी पद्धत आहे ना,
ही जी पद्धत आहे ना, तुम्ही विषयांतर करून नको तो मुद्दा मांडताय. कुठल्याही बातमीबद्दल विषयांतर काही काय? शंका तुम्ही घेतलेली नाही. सांगताय, सरकार मी अस्थिर तुम्ही करण्याच्या विषयांतर अनुषंगाने मी तुमचे काय मार्ग केलं? काय काय म्हणजे आहेत अतिशय त्या बरं, प्रत्येक आम्ही मार्गाचा मी बोलू. एकेकाचा म्हणजे विचार केला. 78 आमदार हा नवीन तुमच्यासोबत विषय राष्ट्रवादी काढला. काँग्रेस हा येऊ एक. शकतं का? दुसरा क्रमांक असा 1, की तुमच्या तुम्ही वृत्तपत्राने, दोन तुम्ही ज्या तृतीयांश वृत्तपत्राचे ऐका संपादक मला आहात, सांगा हे केशव उपाध्ये, वृत्तसमूह तुम्ही अशा 2 तृतीयांश पद्धतीची आमदार कुठल्या बातमी पक्षाचे देतं. करू शकता हे का? हे मी तुम्हाला वृत्तसमूह विचारतोय. खोटी बातमी देतात. तुमच्यासोबत तुमचं म्हणणं राष्ट्रवादी आहे काँग्रेस येऊ का? शकतं एवढं मला का? सांगा. मग 105 मध्ये तुम्हाला बहुमत मिळवायचं असेल तर तुम्हाला विधानसभेचं संख्याबळ हे 210 पाहिजे. पुन्हा एकदा 228 आहे, मुद्द्यावर त्याचं काय येतच नाही करायचं? तुम्ही. मला सांगा, तुम्ही ज्या वृत्तपत्राचे संपादक आहात ते ते समूह अशा पद्धतीने खोट्या बातम्या देत असून तुमचं म्हणणं आहे का? आणि 78 आमदार राजीनामा कशाला द्यायला पाहिजेत? मला हे अरे पण कळत त्यांनी काय बातमी दिली? त्यांनी बातमी काय दिली? त्यांनी एक भेटीची सेकंड. त्याच्यावर चर्चा करतो आता आपण. केशव उपाध्ये, तुम्ही आम्ही माझ्या त्यांना माहिती उत्तराबद्दल नाही. बोलू नका. आता तुम्ही त्यांनी बातमी म्हणताय. काय दिली? त्यांनी बातमी काय दिली? त्यांचं काय त्यांनी संबंध अशा आहे? प्रकारची भेट झाली त्यांनी की ऐका बातमी त्यांनी बातमी काय दिली? तुम्ही काय मला सांगताय? आता आवटे साहेब बघा, कसं चिडू नका. आवटे चर्चा करतोय तुम्ही जे काय तटस्थ केशव उपाध्ये, तटस्थ- तुम्ही केशव उपाध्ये, तटस्थ पत्रकार तुम्ही असेल, तुम्ही ठीक बातमी आहे, तुम्हाला भाजपचं मूळ बातमी बोलावं वाचली आहे लागतं, का? भाग आहे. तुमची तुम्हाला मूळ प्रतिमती बातमी आहे. वाचली आहे का? पण ती बातमी मुद्द्यावरती गुजराती बोला ना. वर्तमानपत्रामध्ये आली आहे. आमच्या बरं, गुजराती केशवजी वर्तमानपत्रामध्ये आणि बातमी आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना गुजराती सक्तीचं केलंय का? केशव उपाध्याने गुजराती अहो, सक्तीचं प्रश्न केलंय का? तुम्हाला करण्याचं गुजराती माहिती आहे. समजलं का वाचून? मला आलं काय तुम्हाला बातमी काय होती म्हणजे ती? मला हेच कळत नाही. तुमची एवढी अडचण काय होते आवटे साहेब? मला काय अडचण नाही. मी सांगितलं केशव मला माहिती नाही. उपाध्ये, दोघांची भाजप गैरसमज स्वतः झाली, मला संशय माहिती का आहे. वाढवते त्यांनी की तुम्ही भेट मला झालीच तुम्ही आहे देता. अशा केशव उपाध्ये प्रकारचा? कोलंड तुम्ही तेवढ्या तुमच्या मारल्या. वृत्तपत्राच्या केशव बातमीवर उपाध्ये शंका तुम्हाला घेत कोलंड असाल, तेवढ्या मला मारल्या काही असं म्हणायचं म्हणता. तुम्ही माझ्या समूहाचा उल्लेख करता. तुम्ही मला प्रश्नच अप्रामाणिक नाही. म्हणता. तुम्ही सांगितलं तुम्ही पाहिजे जर मला ना. खोटेपणा माझं तुम्ही मांडाल माझं तर मला म्हणणं हेच जाहीरपणे आवडतं बोललं साहेब पाहिजे की नाही. असं काय तुमच्या करता? वर्तमानपत्राच्या समूहाने घेतलेली भूमिका म्हणजे बातमी, आता तुम्ही जर ती डिनाय करत असाल तर मी त्याच्यात काय बोलावं? अहो, ती मला भूमिका म्हणणं नाहीये, तेच आहे तुम्ही की काय बातमी सांगता? ही खोटी असेल भूमिका तर होती मी का? तर म्हटलं मला माहिती नाही. तुम्ही मूळ बातमी हे वाचली आहे गणित नाही, मला का? माहिती तुम्ही नाही. मूळ तुम्ही बातमी सांगतोय. वाचली आहे का? अमित शहा अहो, मला अमित पुन्हा शहा एकदा आणि बातमी शरद पवार प्रश्न असा आहे, भेटले. बातमी अमित शहा आणि वाचतो शरद मला पवार माझ्या भेटले. प्रश्न तुम्ही देतच नाही. तुम्ही टाळताय नाही, नाही, केशव उपाध्ये, अजूनही ही भेट बातमी झाली वाचली. की नाही भाजपच्या नेत्यांनी काही सांगितलेलंच नाहीये. सस्पेन्स कायमच Exactly, ठेवलेला मी तेच आहे. म्हणतो. फक्त आणि एनसीपी माणसाला म्हणते की माहितीच अशी ही नाहीये. भेट झालेली नाही. भाजपनं तर अजून सस्पेन्स वाढवलाय की भेट होऊ शकते किंवा झालीही असेल. स्वतः अमित माहिती शहा नाही आम्हाला. म्हटलं अशा गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय भाजपला की ही भेट झाली? उमेश पाटील, एक मिनिटात जुवाकमारी. ते थेटपणे नाही, काय मला एक बोलत नाही, कळत नाही करतात. की पवार साहेबांनी अमित शहाची भेट व्हायला एवढं त्राटक करून गुजरातमध्ये जायची काय गरज आहे? अधिवेशन चालू आहे पण उमेश दिल्लीमध्ये, पाटील, दिल्लीवर शरद तिथं पवार जायची किंवा गरज- राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अशी संधी का देते विरोधकांना? आता सध्या अहो, कुणी महाराष्ट्रात संधी राजकीय दिलेली नाही. वातावरण जर पाहिलं तर अशा प्रकारे आयतं कोलीत देता तुम्ही देखील- भाजपच्या हाती. देखील आता मला 3 एवढ्या स्लॉट नंतर तुम्ही मला अर्ध्या तासाने बोलायला दिलेलं आहे, जरा मला बोलू द्या. पवार साहेबांनी अमित शहाची जर भेटच व्हायची असेल तर ती अधिवेशनामध्ये पण होऊ शकते. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही मंत्र्याबरोबर, देशाच्या पंतप्रधानाबरोबर सुद्धा भेट होऊ शकते. अधिवेशन एक असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी सर्व पक्षांचे नेते, सर्व खासदार, सर्व मंत्री एकाच ठिकाणी असतात. त्या ठिकाणी काही कोण भेट घ्यायला अडवत नाही. आणि कुठं गुजरातमध्ये जाऊन भेटलं काय, दिल्लीत भेटलं काय, चर्चाच करायची असेल तर कुठेही करता येते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. हा जो संशय कल्लोळ जो आहे, मध्यंतरी राज्यपालांना वापरून झालं, त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवटीची आवई उठवली, आता पवार साहेब अमित शहा भेटीच्या निमित्तानं चर्चा सुरू केली. याच्या मागे जो आहे ना, आमच्या 3 पक्षाचं जे बरं चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी एकमेकांबद्दल संशय कसा निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा फक्त प्रयत्न आहे. मगाशी ते केशव उपाध्ये जे म्हणाले की सामनामध्ये जो अग्रलेख आलेला आहे त्याच्यामध्ये गृहमंत्री पदाच्या संदर्भातला जो उल्लेख केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांची भूमिका एवढीच आहे की आपण 3 पक्ष एकत्र आहोत, तर 3 पक्षाच्या जबाबदार लोकांनी एकमेकाबद्दल बोलताना आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि आपल्या बोलण्यामुळं आपल्या एकत्रित आल्याच्या ह्याच्यामध्ये कुठेही अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे. इतकं ते साधं आहे. तो एक प्रकारचा सल्ला आहे आणि तो महाविकास आघाडीचं जे गठबंधन आहे, एक लक्षात घ्या, यांना एवढूस काय झालं तर लगेचच हे सांगतात की यांच्यामध्ये समन्वय नाही. या लोकांचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं ज्या वेळेला सरकार होतं, पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवलेले होते. उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला इथं पंढरपूरमध्ये सभा घेतली होती त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांचा सत्तेत असताना काय पद्धतीने उल्लेख केला होता. असं असतानाही ते शिवसेनेला सोबत घेऊन राहिले होते. तरीही त्यांचं ते 5 वर्ष सरकार चाललं होतं. त्यावेळेचा शिवसेना आणि भाजपचं एकमेकांमधले संबंध जर आपण तपासून बघितले, त्या मनाने आमच्या 3 पक्षाचे
जरी आमची विचारधारा वेगळी असली तरी सुद्धा त्याच्या तुलनेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचे एकमेकांचे संबंध आहेत, उत्तम पद्धतीचा समन्वय आहे. याच्यामध्ये संजय आवटेंनी जे सांगायचा प्रयत्न केला ते केशव उपाध्यायांना समजून घ्यायचं नाहीये. वस्तुस्थिती जी आहे ते समजून घेतली पाहिजे. काय झालेलं आहे की राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या भोवतालचे काही लोक सत्तेसाठी एवढे उतावीळ झालेले आहेत, इतके इगर झालेले आहेत की त्यांना कुठल्याही विषयामध्ये फक्त सत्तांतराची संधी सापडते का एवढं फक्त बघायला मिळतं. त्यांना फक्त काय करायचं? आता थोडस बोला केशव उपाध्ये. येते राजू. मला पुन्हा एकदा उमेश पाटलांचं खरंच कौतुक वाटतं. उमेश पाटील मुळामध्ये बातमी कोणी दिली? मी तेच विचारलं की संजय आवटे ज्या वृत्तसमूहात काम करतात त्या वृत्तसमूहाच्या बातमी दिली. आता माझं यातलं पहिलं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला ती भेट झाली की नाही तर दोन नेत्यांना माहिती, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. आता तुम्ही दावा पटापटा अगदी काय तुम्हाला एवढं हातघाईवरती येऊन अगदी नाही झालीच नाही अशी ही तुमची अडचण काय आहे? तुमच्या पार्टनरवरती विश्वास नाहीये का? ते तुमच्या संजय राऊत लगेच का असं होणं बरोबर नाही, ट्विट करायचं. ही जी अस्वस्थता आहे उमेश पाटील, ती अस्वस्थता कशासाठी? हा त्याचा प्रश्न आहे. उत्तम आरोग्याचा माणूस हे सरकार पडत नाही हे त्यावेळेला का सांगावं लागतं? ही तर खरी प्रॉब्लेम आहे सरकारमधला. सरकारला काही काम नाही, सरकार विकास करत नाही, सरकार समोर काही काम नाही, सरकार फक्त पडत नाही. एवढी एक मात्र स्लोगन या युपीए सरकारची स्लोगन काय? सरकार पडत नाही. एकच स्लोगन जनतेमध्ये नेण्याचं काम गेले वर्ष दीड वर्ष या सरकार तिन्ही लोक करतायत. ही रोज तुम्हाला जनतेला पटवून का द्यावं लागतं? हे महावसुली आघाडी सरकारचं अपयश आहे की रोज सांगावं लागतं की आमचं सरकार स्थिर आहे, आमचं काय पडत नाही, आमचं काय काढण्याचा प्रयत्न होतोय. माझा मुद्दा असा आहे या सरकारला कसलाही धोका नाही. तुम्ही कितीही ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेस किमान स्पष्टपणे सरकार आपल्या कर्माने पडणार आहे, आम्हाला पाडायची गरज नाही. रोज बघतोय संजय राऊत थेट राष्ट्रवादीच्या इतकं लाईटली काय म्हणे काय मिळालं नाही म्हणून गृहमंत्र्यांनी केलं. इतकी लाईट या राज्याची अवस्था महावसुली सरकारमध्ये आली होती. इतक्या वस्तूच्या लाईटमध्ये वाटलं जातं सापडलं नाही. संजय राऊत म्हणतात राष्ट्रवादी गप्प बसते. काय राष्ट्रवादीची अवस्था ही झालं. आता मी बोलतो, प्लीज ऐकून घ्या. राजू अकबर काँग्रेसला ठीक आहे, काँग्रेसला काही नाही या सरकारमध्ये स्थान, पण ठीक आहे इथे तरी आपण चर्चेत स्थान देऊ. बोला वाघमारे साहेब, तुमचं ऐकायला उत्तर द्यायला मी तयार आहे, जरी काँग्रेसला सरकारमध्ये स्थान नसलं तरी. काय मूर्खांच्या नंदनवनात आपण बसलो की अशा प्रकारची वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात. काँग्रेसला स्थान नसतं. ऐका, अहो आता बोलू द्या. काँग्रेसला जर सोबत वाघमारे साहेब फिरतात, आता बोलू द्या. अहो केशवजी रडू नका. अहो किती रडणार तुम्ही? म्हणे कार्यक्षम नाही. अहो रडणार किती? तुम्ही गप्पा राहा. राजू वाघमारे फक्त अरे पण मला बोलू तर द्या. इतकी अवस्था काय माहितीये का? काय माहितीये तुम्हाला युपीएचं नवीन बघा हे कसं झालेलं आहे. मी मगाचपासून सांगतोय की भाजपचं मानसिक संतुलन बिघडल्याचं उत्तम उदाहरण केशव उपाध्याय. ते बोलायला देत नाही, कारण काय वेडसरपणामध्ये आपण किती बोलणार आणि कोणाचं ऐकायचं नाही, त्याच्यामुळे काय करणार. आता ऐकून घ्या. आता काय झालंय माहितीये का? महाराष्ट्रातली परिस्थिती बघा. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून पहिल्या महिन्यापासून देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेते आहेत त्यांची भूमिका काय होती? तर भाजपची भूमिका ही होती की हे सरकार 3 पायांचं सरकार आहे, हे पडणार. आज त्याच्यानंतर किती वेळा यांनी सरकार पाडण्याच्या गोष्टी केल्या, यांनी मुहूर्त काढले आणि आज केशव उपाध्याय म्हणतात पहिल्या दिवसापासून आम्ही कधी पाडण्याच्या तयारीतच नव्हतो. अहो विधानसभेमध्ये मुनगंटीवार सांगतायत की राष्ट्रपती गोव्याच्या निवडणुकीनंतर, तामिळनाडूच्या निवडणुकीनंतर आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. त्याच्यामुळे कसं आहे, सत्ता न मिळाल्यामुळे कासावीस आणि वेडेपिसे झालेले भाजपचे नेते अशा पद्धतीच्या वल्गना करतात
आणि मी मगाचा मुद्दा परत एकदा सांगतोय, मगाची जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये भाजप तोंडावर आपटलेली आहे या पोलिसांच्या प्रकरणात, आणि म्हणून हे नवीन नॅरेटिव्ह तयार केलेलं आहे. अमित शहानी 3.5 वर्ष घेतली, अमित शहानी 3.5 वर्ष घेतली हे सांगायला की उद्धव ठाकरे बरोबर काय बोलणं झालं, हे सांगायला अमित शहानी 3.5 वर्ष घेतली. महाराष्ट्रातली सत्ता गेली तरी अमित शहा काय बोलले नाही. त्याच्यामुळे कसं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी हे सिद्ध केलं की भाजप खोटं बोलणारा पक्ष आहे, आणि त्याचेच परिणाम आता बघायला मिळतात. थोडंसं थांबवते, आपल्याला वेळाभावी इथे थांबावं लागणार आहे. मात्र 3 पक्षांचं सरकार आहे आणि मोठं संख्याबळ असलेला विरोधी पक्ष म्हणून भाजप एक सक्षम असा पक्ष आहे, आणि त्यामुळे राजकीय धुळवड ही पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात, एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.